हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आपल्याकडे इनफ व्होकॅब्युलरी नसल्यामुळे, शब्द नसल्यामुळे आपण चांगल्या प्रकारे कन्व्हर्सेशन करू शकत नाही. आपल्याकडे पर्टिक्युलर वर्ड्स नसल्यामुळे आपण बोलताना शांत होतो. एखाद्या टॉपिकला आपण जास्त वेळ कंटिन्यू करू शकत नाही, कारण आपल्याकडे वर्ड्सच नाही. सो फ्रेंड्स, आपलं व्होकॅब्युलरी नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी, ते एन्हान्स करण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे फर्स्ट लिसनिंग अँड सेकंड रीडिंग. जेव्हाही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघाल, तेव्हा ते वर्ड्स कंटिन्यू ऐकून ऐकून आपल्या माइंडमध्ये परफेक्ट बसतात आणि आपल्याला हे समजायला लागतं की कोणत्या कंडिशनमध्ये कोणतं पर्टिक्युलर वर्ड आपण वापरू शकतो आणि यानेच तर आपली व्होकॅब्युलरी एन्हान्स होण्यासाठी मदत होते. मित्रांनो, एकाच अर्थाचे भरपूर वर्ड्स आपल्याला माहीत असायला हवे, याने आपल्याला बोलताना योग्य तो वर्ड पटकन आठवतो. तर असेच काही वर्ड्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तुम्ही ते नक्की बघा आणि माझ्यासोबत बोलण्याचा ट्राय करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपल्या सिरीजचा 23वा दिवस आहे मित्रांनो. सुरुवात करण्या अगोदर कालचे शब्द एकदा रिवाइज करूया. डिसेंड, डिसायसिव्ह, डेडिकेट, डिड्यूस अँड डफी. तर आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया. आजचा पहिला शब्द आहे डेलिगेट, म्हणजे प्रतिनिधी किंवा सोपवणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी, एखाद्या संस्थेचा अधिकृतपणे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती. दुसरा शब्द असाइन म्हणजे सोपवणे, एखाद्या जबाबदारीची किंवा कार्याची नियुक्ती करणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. रिटेन म्हणजे स्वतःकडे ठेवणे, जबाबदारी इतरांवर न सोडता स्वतःकडे ठेवणे. दुसरा शब्द विथहोल्ड म्हणजे थांबवून ठेवणे, कार्य किंवा माहिती इतरांना न देणे. याचेच उदाहरण बघूया. द मॅनेजर डिसाइडेड टू डेलिगेट द प्रोजेक्ट टास्क टू हिज टीम मेंबर्स. व्यवस्थापकाने प्रकल्पाची कामे आपल्या टीम सदस्यांना सोपवण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट वर्ड डिलाइटफुल म्हणजे आनंददायी किंवा सुखद. याचेच समानार्थी शब्द बघूया. प्लेझंट म्हणजे आनंददायक, मनाला समाधान देणारी. दुसरा शब्द एन्जॉयेबल म्हणजे आनंददायी, मन प्रफुल्लित करणारी. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. अनप्लेझंट म्हणजे अप्रिय, आनंद न देणारे किंवा त्रासदायक. दुसरा शब्द मिझरेबल म्हणजे दुःखी, अत्यंत दुःखदायक किंवा अस्वस्थ करणारे. याचेच उदाहरण. द वेदर वॉज सो डिलाइटफुल दॅट वी डिसाइडेड टू गो फॉर अ पिकनिक. हवामान इतके आनंददायी होते की आम्ही पिकनिकला जाण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट वर्ड डेलिकेट म्हणजे नाजूक किंवा संवेदनशील. याचेच समानार्थी शब्द बघूया. फ्रजाईल म्हणजे नाजूक, सहज तुटणारे किंवा खराब होणारे. दुसरा शब्द सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील, कमी दबावानेही प्रभावित होणारे. ह्याचेच विरुद्धार्थी शब्द स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, तुटण्याची शक्यता नसलेले किंवा सशक्त. दुसरा शब्द स्टर्डी म्हणजे टणक, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी. याचेच उदाहरण बघूया. हँडल द ग्लास वास केअरफुली, इट इज व्हेरी डेलिकेट. काचेच्या फुलदाणीस काळजीपूर्वक हाताळा, ती खूप नाजूक आहे. नेक्स्ट वर्ड डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. याचे समानार्थी शब्द बघूया. रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक, जिथे लोक निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत शासन करतात. दुसरा शब्द सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्वशासन, लोक स्वतःच्या इच्छेनुसार सरकार चालवतात. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. डिक्टेटरशिप हुकुमशाही, एका व्यक्तीचा किंवा गटाचा संपूर्ण वर्चस्व असलेले शासन. दुसरा शब्द मॉनर्की म्हणजे राजशाही, तिथे राजा राज्यकारभारावर पूर्ण नियंत्रण ठेवतात. याचेच उदाहरण बघूया. इंडिया फॉलोज डेमोक्रेसी वेअर पीपल हॅव द राईट टू वोट. भारत लोकशाही पद्धतीने चालतो, जिथे लोकांना मतदानाचा हक्क आहे. नेक्स्ट वर्ड डिमॉलिश म्हणजे पाडणे किंवा उद्ध्वस्त करणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे, पूर्णपणे समाप्त करणे.
दुसरा शब्द रेक म्हणजे उद्ध्वस्त करणे, मोठ्या प्रमाणावर नुकसान करणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. बिल्ड म्हणजे बांधणे, नवीन काहीतरी उभारणे. दुसरा शब्द कन्स्ट्रक्ट म्हणजे निर्माण करणे, काहीतरी तयार करणे किंवा बांधणे. याचेच उदाहरण बघूया. द ओल्ड बिल्डिंग वॉज डिमॉलिश टू मेक स्पेस फॉर अ न्यू मॉल. नवीन मॉलसाठी जागा करण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात आली. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.